न्ही हांवें येदो मिडियाच्याच मार्फतल्यान पळयलां की तांकां दोग जाणांक एक्सपेल केला. आतां आय मीन आय हॅड स्पोकन टू फ्यू मेंबर्स ऑफ द DAC आनी कित्याक हे जेन्ना पळय मिडियान आयलें की तांकां सस्पेंड केला म्हणून वेन ऑफिशियली तांकां कांयच कम्युनिकेशन नाशिल्लें तेन्ना हांवें मेल बरयल्ली, हांवें इन्चार्जाक मेल बरयल्ली आनी हांवें फॅक्ट्स घातिल्ले की काँग्रेस म्हणटा ती डेमोक्रेटीक पार्टी आनी आमी जर जेन्ना लोकांक डेमोक्रेसीचें उलयता आनी जेन्ना डेमोक्रेसी बद्दल सांगता तेन्ना पयलीं आमी पाळचें पडटा. सो हांवें ताका सांगिल्लें की हाजेर कितें स्टेप घेता आसतना यू पर्सनली आय हॅव रिटन अ कंप्लीट मेल. हें आतां पळयतकीच म्हाका शॉकींग आयलां हें बिकॉज हू आर दीस पीपल? दीस पीपल आर फायटींग अगेन्स्ट द BJP फॉर लास्ट 4.5 years. स्पेशली मनीषा उजगांवकर म्हणटा तें एवरी डे एंड डे आउट. आय थिंक संडे शी वेंट एंड एक्सपोज्ड some waterfall in Sattari where Divya Rane reacted yesterday. काय ते दिव्या राणेचे रिएक्शन इज दिस एक्शन? दॅट बिकम्स अ बिग क्वेश्चन मार्क. काय विश्वजीत राणेंनी कॉन्स्पिरसी केल्या? अरे म्हाका एक सांग, आज काँग्रेस पक्षा भितर जर तर BJP कोणी अटॅक करता, BJPच्या मंत्र्यांक एक्सपोज करता, जाल्यार यू टेल मी हाऊ कॅन वी पुश देम अवे फ्रॉम द पार्टी? See, such situation had come when I was also the president. डिसिप्लिनरी ॲक्शन कमिटीन आता किती रिपोर्ट, कित्याक हांवें जे मिडियांतल्यान वाचला ते इट इज सेड दॅट बेसीस द रिकमेंडेशन ऑफ DAC आय विल ऑफिशियली आस्क फॉर द मिनिट्स एंड द प्रोसिडिंग्स एंड वॉट दे हॅव सेंड टू द प्रेसिडेंट and I will take this matter up right up to the AICC president because see, please understand, आज आमचो लीडर राहुल गांधी कितें सांगता की fight is against the RSS, fight is against the BJP. Recently, couple of days back also, he has categorically said this. Now, these two people, especially Shamila Siddiqui, for even me becoming the president, she has worked under Girish Chodankar. And she has been day in, day out attacking the BJP and the RSS ideology. So, this decision or whoever has taken this decision is absolutely wrong in the interest of Congress party. आणि हांवें जाल्यार ती ऑर्डर काय पळोवना, सो आय रियली डोंट नो बिकॉज आय थिंक म्हाका कोणें व्हिडिओ शेअर केलो, सम ऑफ द स्पोक्स पर्सन हॅज सेड की दे हॅव बीन एक्सपेल्ड. तुमकां जेन्ना काडले तेन्ना ती एग्रेसिवली खंय तरी काँग्रेस पार्टीचो जो करंट अध्यक्ष आसा तेजेर उलयताली, सो तो बीन राग खंय काडलो तेणी? अरे हांव अध्यक्ष आसतना एक तुका हांव एग्जाम्पल दिता, एक्झिक्युटीव मेंबर आमचो विकास प्रभुदेसाय म्हणटा ताणें जग जाहीर म्हजेर एलिगेशन केल्लें मरे की हांव BJPचो एजंट म्हणून. Some people filed a complaint, then I moved it to the DAC. DAC did a finding. ताज्या उपरांत थंय रकस जालो. आमचो सिनियर वायस प्रेसिडेंट तेन्ना MK शेखाच्या गोलाक बिलाक धरून हालयलो, लेटरेडी पिनल्यो, मारल्यो. सो ऑल दॅट एपिसोड हॅपन्ड अँड अ डिटेल्ड रिपोर्ट वॉज सबमिटेड टू मी फ्रॉम द डिसिप्लिनरी ॲक्शन कमिटी. अ व्हेरी हार्श ॲक्शन वॉज, आय मीन इट वॉज रिटन टू बी हार्श ॲक्शन शूड बी टेकन ऑन दॅट पर्सन. ताका एक्सपेल केला हांवें. ही सी बिकॉज ही आता when he was making a charge on me, our in charge should have reacted or some higher command should have reacted on that. Because म्हाका केल्लो हाय कमांडान एज अ प्रेसिडेंट. समज हांव BJPचो एजंट आणि इफ सम ऑफिस बेरर इज टॉकिंग देन पार्टी हाय कमांड should have taken an action on that, no? But in the interest of Porvorim, because that guy is to take Rohan Kaunte head on, तो थंय ताका एक्सपोज करतालो. In the interest of party, I have taken that stand. बट जेन्ना तुम्ही प्रेसिडेंट जाल्ले पळय तेन्ना जना भंडारी आनी वरद माटोकराक तेंच्यांनी सस्पेंड केल्ले, इवन तेंच्यांनी कोविडान सुद्दां खूब काम केल्लें. अरे basis the report given to me by the disciplinary action committee. They were not expelled. They were temporary put on suspension pending inquiry. रिजन कितें आशिल्लें तेन्ना? आनी तांणी लेटरेड पिनिल्ल्यो, काँग्रेस पार्टीची लेटरेड पिणून MK शेखाच्या तोंडार मारिल्ली. कळ्ळें तुका? गोलाक धरिल्लो. सो सच इनडिसिप्लीन, सम शिस्त आसपा जाय न्ही. Jana is my very good friend. Then after that we sat, discussed, then they gave the apology and then the suspension was revoked. But expel करप बीन म्हणटा ते आनी कोणाक? अरे these people's fight is against the BJP न्ही. आनी दुसरी खबर ना एक सेकंड
ते दोन लोक जे असले ते तुझ्या क्लोज असले त्या खातीर तांकां सस्पेंड अरे ताका तिकीट हांवें दिल्ली, तिकीट दिल्ली गिरीश चोडणकरान मरे, ती म्हजी कशी क्लोज जावपाक शकता? आनी हें तेन्ना ताका कळुना? अरे फाल्यां तुजेर पर्सनली कोणी जर उलयता म्हणटा एक्सपेल करप पार्टींतल्यान? अरे हांव प्रेसिडेंट आसतना खूब लोकांनी उलयले, ऑफिस बेरांनी उलयले, व्हॉट्सएपांनी घातले, एव्हरीवेर people have spoken against, but that means I went and expelled everybody. तुका एक्झाम्पल दिलें मरे विकास प्रभुदेसाचें, म्हजे कडेन रिपोर्ट आहा. इफ रिक्वायर्ड आय विल मेक इट पब्लीक ऑल्सो वन डे. काँग्रेस पार्टी इज अ डेमोक्रेटीक पार्टी. हियर वी हॅव टू टेक एव्हरीबडी, सगळ्यांचो व्ह्यू घेवचो पडटा. आनी लायफान सगळी हातीची 5 बोटां सारकी ना मरे, एक ल्हान, एक व्हडलें, एक मोठें. सो डिफरन्सीस हें आसता न्ही, पूण तें अशें लोकांक एक्सपेल करप, काडप म्हाका तरी योग्य दिसना. आय थिंक आय डोंट नो वीच डायरेक्शन द काँग्रेस पार्टी इज हेडिंग टू. काय विश्वजीत राण्याक एग्रेसिवली अटॅक करप, ताच्या बायलेक अटॅक करप, ताजो हो रिवॉर्ड, दीस ऑल्सो पुट्स अ बिग क्वेश्चन मार्क न्हू. आता सध्या 5 वर्सांक एक्सपेल केला तेणें. सो तुमचो स्टेप कितें आसतलो 6 वर्सांक? I had spoken to them. I think they will take it legally. I mean, Congress party is a democratic party. There is a process. First the order, let the order come. No, तुमका बीन मेळ्ळ्या ऑर्डर, पण तुम्ही कशें ब्रेक केलें तर तें? स्पोक्सपर्सन काल तेंच्यानी बायट सो दिल्या. तुम्ही ताका ऑर्डर बीन विचारप न्ही. काँग्रेस पार्टीन एक सिस्टम आहा न्ही रे. देर हॅज टू बी सम ऑर्डर न्हू. पूण मागीर तुका दिसता की तेंच्यांनी पार्टी कशें फॉलो करनासतना पर्सनल लेवलाचेर जाल्यार म्हणून पर्सनल एनिमिटीज अशें म्हणून जाल्यार अशें सी पळय तेन्ना सुद्दां हांवें सांगिल्लें, आफ्टर दॅट तांचें हियरींग जालां मरे. दे हॅव बीन कॉल्ड. डिसिप्लिनरी ॲक्शन कमिटीचे ऑलमोस्ट 1 hour 2 hours हियरींग इज हॅपन्ड. एव्हरीथिंग इज डॉक्युमेंटेड. I think they are in a better position to answer this, no? What actually happened, what they had to say, what was their view on this, why they were, forced or compelled to make those statements. I think, आणि टुडे आज तूं सोशल मिडियान गेलो, भायर बाजारान भोवले लोक उलयता मरे, तातूंत कितें आहा तर? काल स्पोक्सपर्सनान रिजन दिलं की ते एंटी पार्टी ऍक्टिव्हिटीज करतात. कश्यो त्यो बीजेपीक अटॅक करप, बीजेपीक एक्सपोज करप, बीजेपीच्या मंत्र्यांक एक्सपोज, काय विश्वजीत राण्याक एक्सपोज करप इज एंटी पार्टी? This puts a big question mark in the eyes of people, no? प्रेशर आहा म्हणटा तुम्ही कोणा मंत्र्याचो? ते तुम्ही तांकां विचारा पयलीं तुम्ही ऑर्डर. आतां अशें हें घेतलें म्हणून. दिसता न्ही रे, आयतारा वचून त्याच्या थंय इन दॅट सेम सत्तरी दे टेक अप इशू, एक्सपोजीस हाव रिस्की द वॉटरफॉल्स इज, हाव रिस्की पीपल आर, ते अल्कोहोल, एव्हरीथिंग इज आउट, तुम्हीच घेतला. अँड सडनली नेक्स्ट डे यू सी ते अशी ऑर्डर येता म्हण. But Girish has been such a senior leader, so he don't know anything about this thing. ते हांव नको कोणें एक्झॅक्टली ती घेतल्या ती, हांवें जाल्यार ऑर्डर वाचूना. तुका बीन मेळ्ळी जाल्यार म्हाका धाड. President might be not knowing about this one. न्ही ऑर्डर बीन येतकीच म्हाका धाड, हांव वाचून मागीर ताजेर तुका रिएक्शन दिता हांव की सिनियर आसा काय ना तो. अवश्य आसपा जाय न्ही. जेन्ना हांव नवो आशिल्लो आनी वेन सच सेम इन्सिडंट केम टू मी, आय टूक अ कॉल इन द इंट्रस्ट ऑफ पार्टी न्ही. पर्सनल तो म्हाका अटॅक करता म्हणून हांवें कितें पर्सनल केलो ना न्ही. अटॅक करता तुका तो. ओपनली आहा मरे. इज पुट ऑन फेसबुक ऑल्सो नो. सो बीजेपीचो हांव एजंट काय कोण एजंट, त्या पार्टीन हॅज टू डू एन इन्क्वायरी ऑन दॅट न्हू. आनी काय म्हणल्यार काल लिंक जालें ते म्हणल्यार एलओपीचे आनी विजय मदीं एक हें जालें. तितून तुमकां कितें दिसता आतां इलेक्शन लागीं आसा, सो ते अलायन्स जातले ना सगळ्याच सुद्दां मिक्स अप जाल्लें आसा? सी पळय, जेन्ना कितें आसता पॉलिटिक्सान मरे, यू हॅव टू बी क्लियर. हेंकी पेंकी, तोंडार एक फाटल्यान एक, म्हजो तरी स्वभाव ना. आनी लास्ट 4 वर्सांनी तुमी पळयलां, जेन्ना झेडपीच्या इलेक्शनाक एलायन्साचो जेन्ना विशय आयलो तेन्ना तुमी सगळ्यांनी पळयलें की इन्क्लुडींग आवर ओन पीपल हाव दे रिएक्टेड. अँड माय स्टँड टुवर्ड्स माय पार्टी, वॉट वॉज माय स्टँड, हें सगळ्यांनी गोंयांत पळयलां. आतां जो स्टँड हांवें घेतलो तो कोणाच्या बेजार घेतलो? हांवें पर्सनल म्हाका जाय किंवा म्हाका खासता म्हणून घेवना. आमचे ब्लॉक, आमच्यो ब्लॉक कमिटीज, आमचे डिस्ट्रिक्ट्स, आमचे डिस्ट्रिक्ट कमिटीज हांकां विश्वासान घेवन ग्रावंडाचेर कितें पल्स आसा त्या बेजिसाचेर हांवें निर्णय घेतलो. तेन्ना हांवें सांगिल्लें की आम आदमी पक्ष जो सदांच ढोल वाजयतालो की लोकसभा आमकां लागून काँग्रेस जिखली. लोकसभाची जेन्ना निवडणूक जाली तेन्ना एक इमिजिएट बाय इलेक्शन जालें आनी दॅट बाय इलेक्शन बिकॉज दे सपोर्टेड अस इन लोकसभा
आमी तें सीट घालूं ना. एंड आय टेलिंग यू रियली आय हॅड अ बॅकलॅश फ्रॉम माय बाणावले ब्लॉक कॉन्स्टिट्युएन्सी की तुवें कित्याक तें फायट करूं ना. So I told them कि they stood with us, they supported us. So as a courtesy, we'll give them. But when actual ZP will come, we'll fight it. आणि जेन्ना झेडपी जाली तेन्ना आपाच्या दोन्ही मतदारसंघान बाणावले तांचे आमदार आसा थंय उडयलें सीट आनी वेळ्ळेचें उडयलें. आतां सांताक्रूजचें सीट जंय तांचो पयलींचो अध्यक्ष जो आशिल्लो पळय ते तुमी फायंड आउट करा मरे कोणें उडयलें तें सीट. का आमच्या खंयच्या लोकांनी कॉन्स्पिरसी करून आमच्या कॅन्डिडेटाक उडयलो. सो माय विजन वॉज व्हेरी क्लियर. दॅट वॉज बेसीस माय ब्लॉक कमिटीज माय डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट्स फीडबॅक वॉट दे गेव मी. त्या बेसिसाचेर आमी गेले आनी आमी ते अलायन्स आपा कडेन करूं ना आनी आरजी कडेन करपाक सोदताले पूण अनफॉर्च्युनेटली ते जावं ना. बट आय कूड सेन्स दॅट टायम की बाबा हें मुखार लॉंग रनान म्हारग पडटलें. आनी आज म्हाका दिसता तें तुमी सगळ्यांनी पळयलां. आज आरजीच्या भितरूच इन फायटींग आहा. आरजी खंय आहा ती तांकां खबर ना. सो त्या वेळाचेर जर हांवें कॉल घेतिल्लो इट वूड हॅव बीन डॅमेजींग इन द इंट्रस्ट ऑफ काँग्रेस पार्टी. सो माय विजन वॉज क्लियर दॅट अरे म्हाका सांग काल आतां बिहाराचें बाय इलेक्शन जालें. नितीन नबीन हू इज द प्रेसिडेंट ऑफ भारतीय जनता पार्टी ताजें सीट प्रशांत किशोरान उडयलें मरे. सो थंय अलायन्स केलो थंय सगळे एक आयले. सो हांव सदांच सांगतालो की आमच्या भितर जर तर क्षमता आसा अँड इफ यू आर स्ट्रॉंग इनफ वी हॅव टू गो अँड वी प्रूव्ड इट इन द झेडपी. आरजीचो स्ट्रॉंग होल्ड थिवी थंय आमी जिखले ना. ते दोन्ही सिटां जिखले मरे. थिवी जिखले सिट्सय जिखले. सो आय थिंक इट हॅज टू बी क्लियर. बट आवर लायन वॉज व्हेरी क्लियर. गोवा फॉरवर्डाचें अलायन्स हांवें करूं नाशिल्लें. तें अलायन्स हांव प्रेसिडेंट जावच्या पयलीं गिरीश चोडणकरानूच केल्लें अलॉंग विथ अवर लिडर राहुल गांधी वीच आय कंटिन्यूड. आनी I think my vision was clear that if we have to fight together. ह्यो आतां पळय जाल्या पळय हाज्या पयलीं जातालें. बट आय थिंक आय टू मॅनेज इट. बट कितें जाता ट्रस्ट डेफिसीट हो निर्माण जाता. कालचो कितें पळय एपिसोड जालो इट इज नॉट गूड इन द इंट्रस्ट ऑफ गोवा अँड इट इज नॉट गूड इन द इंट्रस्ट ऑफ द अलायन्स. तें थंय मेसेजी धाडप दाखोवप मागीर ताचेर कावंटर आय थिंक इट इज नॉट गूड. ट्रस्ट डेफिसीट हो अत्यंत गरजेचो. आनी अशें जर जालें जाल्यार मागीर लोकांनी विश्वास कसो करप. लोकांनी मागीर अलायन्साचेर विश्वास आनी कसो करप. सो आय थिंक वॉट हॅपन्ड इज रियली सॅड आनी आय थिंक वी ऑल शूड अवॉयड सच थिंग्स. पण भितर रुमान बसून कितें आहा तें करचें. पॉलिटिक्सान खूब कितें आसता. गेल्ले 4.5 वर्सां हांवें खूब कितें भोगलां. झेडपीच्या टायमार म्हाका म्हजेर खूब आरोपूय केले म्हज्या लोकांनी म्हणून हांवें रिएक्शन दिलें. हांवें येवन भायर उलयलो खूब कितें म्हणलें. पूण आय थिंक द वे इट इज डन येस्टरडे इज नॉट करेक्ट. आनी लोकांचो ट्रस्ट डेफिसीट हो गरजेचो. समज जर तुमकां अलायन्स नाका जाल्यार स्ट्रेट अवे सांगा न्ही. देन लेट द पीपल ऑफ गोवा बी क्लियर. हांव आसतना केन्नाच सांगून आम आदमी कडेन अलायन्स करया म्हणून. पूण सडनली जेन्ना हांव गेलो तेन्ना आम आदमी जाय म्हणटा. आतां अरे पूण तुमी जर आम आदमी जाय म्हूण अलायन्स जर सांगलें तर पयलीं तुमी तुमच्या ब्लॉकाक विचारपाक आशिल्लें. बेसिकली वेर द एमएलए जाता बाणावले आनी वेळ्ळे. बेसीस दॅट आय थिंक. सो आय डोंट नो. आय डोंट वॉन्ट टू कमेंट मच ऑन इट. बट वॉट एवर हॅपन येस्टरडे इज नॉट गूड इन द इंट्रस्ट ऑफ गोवा. काल जें जालें तें ट्रस्ट डेफिसीट लोकांक तातूंत लोकांचो विश्वास हो तातूंत आनी कमी जातलो इफ वी स्टार्ट फायटींग लायक दीस. आनी इट इज नॉट गूड इन द इंट्रस्ट ऑफ गोवा टू फायट द बीजेपी. बट सध्या आतां गिरीशान उलो मारला एलायन्साक लागून. आनी तुमी जेन्ना प्रेसिडेंट जाले तेन्ना काँग्रेसीन आरजीन तुमचेर आरोप केल्लो की तुमी खूब टायम काडटा अलायन्स करपाक. इवन आपानूय टायम तुमचेर हें केल्लो. सो जातलें म्हणटा तुमी आतां अलायन्स काय? पळय आम आदमी पार्टी झेडपीच्या इलेक्शना पयलीं हांवें सांगिल्लें की आम आदमी पार्टी ग्रावंडार खंयच ना आनी ती आर ऑलमोस्ट काबार म्हणून कळ्ळें. त्या वेळार आम आदमीचो अध्यक्ष जो आशिल्लो तो आज खंय आहा. काँग्रेसीन. दॅट इज युअर आन्सर टू द क्वेश्चन. सो म्हज्या काळान हांवें काँग्रेस पार्टी मजबूत केली म्हणून आज ते सगळे त्या सायडीन कोण आशिल्ले त्या ह्या सायडीन आहा. बिकॉज दे सी अ होप इन काँग्रेस. आनी प्रश्न आरजीचो 2-3 ज्यो मिटिंग्यो पळय त्या वेळाचेर जाल्यो झेडपीच्या टायमार आय कूड सेन्स दॅट इन लॉंग रन दीस कॅनॉट वर्क. आय कूड सेन्स इट. आनी इन द इंट्रस्ट ऑफ काँग्रेस पार्टी हांवें केलें. हांवें सांगिल्लें एक तुमी सांताक्रूजचें सीट तें जर तर
तेन्ना इफ दॅट अग्रीड आय थिंक प्रॉब्ली दॅट ऑल्सो वूड हॅव गॉन अहेड. बट आय थिंक ब्लेझिंग इन डिस्गायज म्हणटा तशें की जालें तें बरें जाल्लें रे. बट सद्या परिस्थिती काँग्रेसी थंयच जाल्या न्हू. आरजी जाल्या थंय काँग्रेसी परिस्थिती जाल्या न्हू. तुमच्या दोन ग्रुप जाला काय दिसना तुमकां? ती हांव तुका सांगपाक शकना. सद्या हांव काय ना भितर आनी खंयच्या मिटिंगेकूय काय ते म्हाका आपयना. सो आय रियली डोंट नो वॉट इज हॅपनिंग इनसायड or what is the actual pulse or what is the direction how they want to go. They are not calling you. I mean हांवें आतां तुमचेच जेन्ना हें पळयतालें तेन्ना हांवें पळयलें काल कितें एक्झिक्युटीव मिटींग जाली म्हणून. सो आय मीन म्हाका कमिटीन आहा अजून एक्झिक्युटीव कमिटीन आहा? तेच म्हाकाय खबर ना. सो तें तुमचे कडल्यानच पळयलें की एक्झिक्युटीव कमिटीची मिटींग जाली. आतां त्या मिटिंगेक काय म्हाका आपोवना. सो आतां हांव आय रियली कॅनॉट आन्सर न्ही रे की भितर कितें जालें ऑर फाटल्या म्हयन्याक तुमचो एक लिडर गोंयान येयल्लो केसी, आनी तेणे तुमकां एश्युरन्स दिल्लें की तुमकां खंय तरी पोस्ट दितले म्हणून काँग्रेसीन. सो आतां एक्झॅक्टली ते खंय पावला आनी कितें जाता स्टेटस? सी जेन्ना म्हजी ऑर्डर आयिल्ली पळय ऑन 29th of May. सो आफ्टर दॅट 31st of May हांवें आमचे लिडर राहुल गांधी, आमचे प्रेसिडेंट, आमचे मॅडम सोनिया गांधी, प्रियांका गांधी हांकां सगळ्यांक मेल बरयली सिकींग फॉर एन अपॉयंटमेंट. आनी आफ्टर दॅट 8 जुनाक आय हॅड गॉन टू डेली. ऑलमोस्ट 1 week आय स्टेड देर सिकींग एन अपॉयंटमेंट. Then I think 10th of June, I was called to 10 Janpat. I briefed the concern there. ताजे उपरांत again I was called on 7th of July. आमचे मिडिया कम्युनिकेशन चेअरमॅन जयराम रमेशजीन आपयल्लो. थंय डिस्कशन जालें. Then I put forth that I am seeking appointment. So he also told me that once आमचे leader of opposition, because he was traveling out of the country, we will do it. Then in between they asked me, Congress party asked me to take a issue of Ram मंदिराची जी चोरी जाली, जो फंड चोरी गेलो, ताणी म्हाका पुण्या वचून एक प्रेस घे म्हणून सांगली ऑन 12 or 13 July, which that also I took because our fight, see today people, आज लोकांक बीजेपीच्यान मुक्ती जाय. तें करतलो जाल्यार बीजेपीक हरोवपाक जाय. आमची लढाई ही बीजेपीक हरोवपाची आसा. सो फाल्यां काँग्रेस न्ही कोणें म्हाका सांगलें खंय कश्मीराक वचून सुद्दां घे म्हणल्यार आय वील डू इट. आतां वाय दे आस्क मी टू गो टू पुणे आय रियली डोंट नो. ताच्या उपरांत गेल्ल्या आठवड्याकूय 29 जुलयाक आय हॅड गॉन. I stayed there for almost 4-5 days. Then I think because of Parliament and he went to Chennai, I couldn't get the time. So I'm seeking for appointment. I'm waiting in a hope that my side of the story, I mean my side means the people, see ज्या लोकांनी 4-4.5 वर्सां मेहनत केली काँग्रेस पक्ष बिल्ड करपाक, केडराक बिल्ड करपाक, आज जो मोमेंटम, ती सायड ऑफ द कॉइन ऐकपाक जाय. इन डेमोक्रेसी आय थिंक बोथ द साइड्स हॅव टू बी हर्ड. सो आय एम वेटिंग इन होप दॅट गोंयान ते इलेक्शन आसतना तो भायले भायर तुका दिता आनी गोंयची जे मिटिंग्स जातात त्या मिटिंग्सान तुका दिश्टी पडना, तुका इन्वायट आसना. सद्या म्हजो रोल कितें हो म्हाकाच खबर ना. आय मीन जेन्ना दिल्ली म्हाका सांगिल्लें, आय मीन दे हॅड सेड दॅट वी वील गिव यू दीस थिंग्स, बट क्लॅरिटी अजून कांय ना. आतां 2 महिने जाले. सो अल्टिमेटली पॉलिटिक्सान आय मीन देर हॅज टू बी सम क्लॅरिटी न्हू. नाल्यार आतां तें एलायन्स जालें तशेंच खबऱ्यो त्यो. बट आज तुम्ही काँग्रेसीन आहा अजून? काँग्रेसीन आसा म्हणल्यार कित्याक इन्वायट करना हें हांवें प्रश्न हाच्या पयलीं सांगलां की म्हज्या काळजान काँग्रेस ही आसा. आतां ह्या गोंयच्या काँग्रेसीच्या लोकां भितर काळजान अमित आसा काय ना तें हांव नकळो. आनी तें म्हाका दिसता एक्शन्सींतल्यान कळटा न्ही. तशेंच ते म्हज्या रक्तांतल्यान काँग्रेस तांच्यान काडपा जाता. ह्या जन्माक तरी जावची ना. क्लॅरिटी म्हणटा फाटल्या फाट पुडसले कॉन्टेस्ट केले लो मार्जिनान तूं हरलेलो. सो तुका एटलीस्ट पुडसल्याच्या बाबतींत क्लॅरिटी दिल्ली आसा की बाबा की फुडलो कॉन्टेस्ट आसतलो म्हणून, ऑर तूं तयारी कर न्ही. ताजेर म्हाका दिसता क्लॅरिटी आनी कशी हांवें ताजेर क्लॅरिटी विचारप म्हणल्यार म्हजी मुर्खपणां जातली मरे. सी हांवें कुडचड्यार काँग्रेसीच्या उमेदवारीचेर लढलो. अवघ्या 300-350 मतां मेळिल्ली काँग्रेस पार्टीक जाल्यार आमी तें सीट जिखपाचें. ताच्या उपरांत पक्षान म्हाका एक जबाबदारी दिली गोंयांत काँग्रेस पक्ष मजबूत करपाचो. आमी तें केलें. लोकसभाचें सीट जिखून हाडलें.
ताज्या उपरांत झेडपी जाले, झेडपीची 10 सिटां जिखली. नाव हांव तयारी स्टार्ट केल्या टू मेक शुअर दॅट काँग्रेस विन्स इन कुडचोरें. आतां ते समज जर तर तिकीट ते दिवचे ना, देन हाव कॅन आय आन्सर दॅट क्वेश्चन. पूण म्हळ्यार ज्या मनशान तूं आतां कितें म्हणटा की 4 वर्सांच्या मनशान गोंय मजबूत करपाक एफर्ट घेतले, ताका लास्ट मोमेंट तिकीट दिवची ना काँग्रेस. तुम्ही इंडिपेंडंट रावतले काय मागीर काँग्रेस ह्या लेवलाचेर तरी वचची ना रे, अशें कशें म्हणटा तूं? 100% तुम्ही शुअर आहात? नाही शुअर नाही. ज्या मनशान काँग्रेस पार्टी मजबूत केली ताका तिकीट दिवची ना म्हण तूं? अशें दिसता तुका? तुम्ही आता सांगा तेका. नाही कितें तूं प्रश्न तुजो मरे, हांवें तो विचार. तू जेन्ना प्रेसिडेंट देवलो तेन्ना समज आमी आनीक तूं नांव येवपाक लागले New Congress. तें येनाशिल्ले. तू जेन्ना प्रेसिडेंट देवलो तेन्ना एक नांव येवपाक लागलें. सो ती कितें तरी अशें आसा की बाबा नवे प्रेसिडेंट आसा की तुका टिकेट दिवची ना, दुसऱ्या काँग्रेसी अशें कितें आसतलें? नाही समज जर म्हाका पळय फर्स्ट ऑफ ऑल म्हाका दिसना की काँग्रेस पार्टी भितर म्हणल्यार यूज एंड थ्रो पॉलिसी आसा अशी. काँग्रेस पार्टी म्हणटा ती अरे आमचो एफर्ट हा की जे निश्ठावन ज्या लोकांनी ग्रासरूटाचेर मजबूत केले, जे लोकांनी पक्षाक लागून आपली मेहनत, टायम, एनर्जी, पयशे सगळे दिले, तांकां वयर काडपाचे. तूं जर हें स्पेक्युलेशन करता की म्हाकाच तिकीट मेळची ना म्हणल्यार देन पीपल ऑफ गोवा मागीर विश्वासान कसो उरतलो तर तो? हो प्रश्न विचारप म्हणल्यार चुकीचोच न्ही. ना कित्याक आता पळय प्रश्न विचारता म्हणजे हो ऑब्वियसली तुमी आतां आसता काय विचारप ना रे प्रश्न. मीटिंग तुमकां आपोवपाक जाय. समज तुमकां कॉन्फिडन्सान घेवं जाल्यार तुमच्या पार्टी. न्ही समज तुमची पार्टी तुमकां कॉन्फिडन्सान घेना जाल्यार एक स्पेक्युलेशन हे स्प्रेड जातलेच न्हू. तेका लागून एक आमचो एक न्ही हो प्रश्न तुमी तांकां विचारल्यार बरो दिसता म्हाका. बिकॉज तिकीट आतां तिकीट सद्या एज ऑन टुडे तिकीट कोणाक दिवपाची काय कितें दिवपाची तें म्हज्या हातीन काय ना. बट दे आर आस्किंग मी टू गिव द लिस्ट एंड ऑल. आय हॅव सेड आय विल नॉट गिव एनी लिस्ट. आय सेड दॅट जे काँग्रेस पार्टीचे निश्ठावंत लोक तांची लढाय हांवें कशी लढपाची. म्हाका म्हजी लढाय लढपा लागून हांव मागना. हांव मागता की बाबा जे लोकांनी खरे काँग्रेस पार्टीचे जे कार्यकर्ते आसा, वर्कर्स आसा, लिडर्स आसा, तांकां तांची लढाय कोण लढतलो हें हांवें क्लॅरिटी मागल्या. सो दॅट आय थिंक वील कम. आय एम होपफूल दॅट क्लॅरिटी वील कम. लिस्ट म्हणल्यार कसो लिस्ट लिस्ट म्हणल्यार अबाउट कॉन्स्टिट्युएन्सीज. सर्वे बीन कर म्हटल्यार कॉन्फिडन्स म्हणजे आनी कोण हो लिडरा बीन आहा तेंचेर. ना सर्वे हांवें म्हज्या लेवलाचेर ऑलरेडी एक सर्वे कंप्लीट जाला. दुसरो सर्वे इज इन प्रोसेस. वीच अनदर 8-10 days आय विल गेट द फीडबॅक अँड लेट सी. लेट अस अंडरस्टँड द पल्स ऑफ पीपल ऑफ गोवा. Amit, you mentioned that during your time the Congress was the strong. आणि आता काँग्रेस म्हणटी सदांच स्ट्रॉंग रे. the way you mentioned right now ki during your tenure while the president that time the Congress was strong. So right now the Congress has become weak. नो आय डोंट वॉन्ट टू कमेंट एनीथिंग. So now you काँग्रेस mentioned- म्हणटा ती लोकांची पार्टी. कळ्ळें तुका. ही इंडिव्हिज्युअल कोणाच्या मापायची पार्टी न्ही. काँग्रेस म्हणल्यार अर्थ कितें. काँग्रेस इज ग्रुप ऑफ पीपल असेंब्लिंग. सो दिस इज द पीपल ऑफ गोवाज. But how you Party. see right now the way the Congress is moving? ते करता न्ही. आय मीन आय रियली डोंट नो वॉट दे आर डुईंग बिकॉज But you also part of it now. You mentioned. ना न्ही रे हांव भितरूच नाल तुका सांगतलो कितें हांव. सद्याक चल्ला कितें तें म्हाका खबर ना. तुम्ही काँग्रेसीन फाटल्या दिसांनी जेन्ना ती 18 जुनाक जे प्रोग्राम जालो देर आय केम टू नो लेटर ऑन ऑफ द प्रोग्राम जातकीच की दे हॅड कॉन्टॅक्टेड माय ब्लॉक प्रेसिडेंट देर. फ्रॉम देर आय केम टू नो. आता तू इतली व्हडली प्रेस कॉन्फरन्स घेतली. ना प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही आयले म्हणून हांवें सांगलें. सो आता हे सगळें आयकून जर तुमचेरूच कितें सस्पेन्शन बी येयलें जाल्यार कसलें सस्पेन्शन. पार्टीचेर समज इन्क्वायरी केली आमची पळय आयक सांगता म्हजेर आनी कसली इन्क्वायरी करूं मरे. म्हजेर आनी कसली इन्क्वायरी करतले. हांवें कितें कोणाचे अगेन्स्ट उलयलां. पूण जें कितें जालां तें इट्स नॉट इन अ रायट मॅनर इज वॉट आय हॅव टोल्ड. हातून आनी म्हजेर आनी इन्क्वायरी करून इन्क्वायरी करपा जाल्यार हांव भिता कितें इन्क्वायरी. One last question. Every time there was a talk regarding the new Congress, and everyone used to say ki your name was in the front list. Right now, nothing is coming from there. हें हांवें तुजे कडल्यानच आयकता हांव की म्हजें नांव आहा म्हणून. म्हाका जाल्यार असलें कांय खबर ना रे बाबा. आय नो अबाउट इंडियन नॅशनल काँग्रेस.
बाकीचे आय डोंट नो. तुम्ही पळयतात GNH. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु. अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद. कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु. शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी. पंचामृता खाओ, हेल्थी जियो.